गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर दिलं। परभणीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं मुस्लिम महापौर दिल्यामुळे शिंदेंनी टीका केली होती। परभणीत शिवसेना युबीटीचा खरा चेहरा समोर आला असं शिंदेंनी म्हटलं होतं। त्यांच्या याच टीकेला राऊतांनी खरमरीत उत्तर दिलेलं आहे। 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातोय। म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे। आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना कौचल्य जीभ लावली दाढीला। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला। तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे। परभणीचा जो मेयर झाला, तालुका प्रमुख आहे आमचा, अनेक वर्ष पक्षाचं काम करतोय, झिजतो आहे, पक्षाबरोबर राहिला, अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केला तर गद्दारांच्या पोटात दुखणारच। तुम्ही का मुसलमानांना तिकीट दिली नाहीत का? संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलले जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठं करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून ज्या तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती तेव्हा तुम्हाला कळालं असतं शिवसेना कशाला म्हणतात। म्हणून ज्यांना शिवसेना कळाली नाही अशाने असे वक्तव्य करून दलाली करण्यापेक्षा घरी बसावं। दरम्यान यावर नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलंय। अहो संजय राऊत, तुम्हाला एकही मराठी माणूस निष्ठावंत भेटला नाही का? मुस्लिम महापौर करण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, परंतु औरंगजेबाचा आणि अफजल खानांचा अजेंडा पुढे रेटून निवडणुकीमध्ये मराठी करायचं आणि निवडणूक संपला की परभणी सारख्या शहरामध्ये मुस्लिम महापौर करायचंय। याच परभणीमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, खान निवडा किंवा बाण निवडा। दुर्दैवानं उभाटा गट आणि संजय राऊतांनी बाण बाजूला सोडलाय आणि खान निवडलाय, हे देखील महाराष्ट्र बघतोय।